अरे गाईज आज पाऊस पडायला लागला अचानक. बाबा इथं पण दिसतंय पण पाऊस. इथं मला बाहेर जायचं आणि पाऊस पडतोय. मला बाहेर जाणं होतं, मला काम होतं यार. कुठं दिसतंय? तुला पूर्ण घरात पाणी आलंय. अचानक पाऊस कसं काय पण मम्मी? आता काय पाणी चांगलं पण नसतं बघायला गेलं तर. कधी पण झाडं कापतं काय पण करायला लागलं ना. चालू काम जोरात आलंय बाई, खूप जोरात आलाय पाऊस. मला जायचं होतं, मला बाहेर जायचा प्लॅन होता. आता कसं होईल रे यार? पाऊस अचानक काय काय होतंय काही आजच्या ब्लॉग मध्ये. आज बाहेर जाणार मित्राच्या लग्नाला. हे पाऊस किती जोरात पडू राहिलाय बघा. थोडा जोरात पाऊस का पडतोय यार मम्मी? तर जायचं काय मलाच होतो बा. हे अजून जोरात येतोय पाऊस, नुसता वाढतोय भाई. आज मला वाटत नाही मी लग्नाला पोहोचेल मित्राच्या. तुला बघू काय होतं, तोपर्यंत आपण वाट बघू शकतो फक्त. काय ऐकतच नाहीये बाई, पूर्ण जोरदार चालले. कसं येतं बिल आपला बोल जायचं? किती जोरात चाललंय बाबा. ना दे का पाऊस बाबा 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 बाबा, किती जोरात पाऊस पडतोय बापरे. काहीच इथं जायचंय भाई बाहेर आम्हाला. पाऊस थांबून जा बाबा, अर्धा एक तास पड फक्त. लय जोरात पडतोय, लय जोरात बघ बापरे. हाय गाईस, तर बाहेर जायचा प्लॅन माझा झालाय कॅन्सल. आणि पाऊस आणि वारा लय होता, मग आम्हाला भेटलंय नारळ. 3 नारळ भेटले आपल्याला. तेव्हा सुकलेलंच ना, पण नारळ तर असतं ना त्याच्यात लागतं. सुकलेलं नारळ घेतो दुकानातून, तेवढं तर माहितीये का मम्मी? कधी करणार मग आता? काय करायचं त्याचं? तेल बनवायचं, तेल. मम्मी तर तेल बनवू आपण, ओरिजिनल नारळ तेल. तसं नकली आणतच नाही आम्ही ओरिजिनल लावतो. ओरिजिनल. आणि कम्प्युटरचा मम्मी विचार करतो हे काढून टाकू का? हे बघ, नको काढू. नको काढू. ते काढायला पाहिजे. नको काढू. काढतो. अरे यार, काढलं तेव्हाच होईल ना. ते बघ किती घाण बिन बसतं याच्यावरती. काढून टाकायला पाहिजे. काय लावायचं? नाही बसणार ते सगळे. बसेलच ना, पण सांगतोय ते थोडं अजून क्लिअर दिसतील त्याच्यानंतर. सोल कसं सोलणार? असं खपाखप. कसं खपाखाप येडे कसं करणार ते? कळतं घेताना मग सोलाचं. मग ते झाडं होते सोडून निघायला पाहिजे का ते मम्मी? पूर्ण पाणी नसेल ना, पण तरी पण नारळ तर भेटेल आपल्याला तेल बनवायला. रास तेल होईल लिटरभर. 1-2 लिटर बनवून ठेवू केसांसाठी. चल काय माहित बोल तू चढतो ना. असं आलं ना. आशू दादाच बोललो मी. आशू दादा नाही बोललो येडे. आशू दादा बोललो. आशू दादा. तुला कधी बोलवायचं? अरे सोलायचं कसं मम्मी? अंदा काही आणायचं बघू आज काय होतं. येतो का तो खांदा? तू खांदा ना, तो खांदा नाही का? तुला अक्कल आहे का? खानदान कोयता आणि खानदान मध्ये फरक नाही माहिती तुला? ही खानदानी पण नाहीये. हिला काय समजत नाही ना काय नाही. तू बघ ती खांडण काय आणते. आज तर देखेंगे. शिवडे सगळी वस्तू आण तू. मला इथून विचार अजी इथून विचार. हा कोयता नाही करते मम्मी? अबो बक्का सवकर बक्का बक्का. बापूस आला काय ना? पप्पाला मम्मी फरची उठला का? नाही आता मी फोडतो. मी काढू का? पहिले पकड, मोबाईल पकड. अहो मी करता हूँ. चल अरे हे काय आलं? दगड आहे आतमध्ये का? दगड काय? खोबरा आहे खोबरा. हे कोणता खोबरा? खोबरा नाही आतमध्ये पिवळा काय पण? पप्पा नारळ मध्ये बघा पिवळा काय? हे नारळ मध्ये पिवळा काय? तुम्ही गेलेत ना ते? मोर. मोर मोर बघा पप्पा व्हिडिओ मध्ये दिसते मोर. का मम्मी तो मोर? नाही
लय मग नारळ खराब झाला ह्यो. नारळ मम्मी वेट झालं ना कसं काय तो पण निघलाय पण खराब झालाय ना तो नारळ. मसाला बिसाल्याला होईल ना वाढलाय तो करकरीत. मग हे पण सगळे तसेच आहे का? मसाल्याचे कुठले झाले हे मसाल्याचे? अरे यार मोळ असलेलं चांगलं असतं का? नाही चांगले असतात. मम्मी नाही बोलली मोर वाईट वाला अरे यार जास्त चुकलंय. मला वाटलं एवढं चुकल्यानंतरच काढतात ते लोक. त्यात नाही पाणी बिणी असेल काहीच नाही. तो पूर्ण कच्चा असतो तो चांगला लागतो नारळ पाणी. 87 रुपये भेटतो तो तर 35 रुपयालाच भेटतो. 40 रुपयाला ना मम्मी आता हे बघ आतमध्ये चेंडू आहे असं वाटतंय. हे बघ नारळ होता हे नारळ पण आता तुटलं ना. हे बघ पाणी पण नाही झालंय. कशाला तोडते तसं तसं. नारियल चेंडू येतो आता बॅट बॉल केलो आता. पाणी बिणी काहीच नसतात नाही त्यात एवढं सुकले ते. बघ कशी मस्त वाटते. हे आपण घेतो सुके खोबरे. हो बरोबर आहे. पहिल्याला खराब आहे. नाही एवढं खराब सोन्या तसंच येतो हे पण पाण्याचा पत्ता खोबरा आहे. हो ठीक वाटतंय तरी. हे आज एवढे सुकले पहिलेच काढून गेलं पाहिजे. ते हिरवे हिरवे मध्ये तसंच पडलं म्हणून आपण आणलं आपण काय चाललो. मम्मी आणि ते हिरवेचे आहे ते पण सुकलेच आहे. पण ते आपल्या असते नारळ असतील ना दुकानातून ते घेतो आपण 40 रुपयाचे. ते तसं मला ते 70 रुपये वाले पाहिजे. 70-80 रुपयाला भेटतात ते ना. ते मस्त असतात गाईस. तो मस्त असतो. पाण्याचा हा तो मस्त प्यायला बिला नारळ निघाला याच्यातून. काहीच नारळ निघाला. नारळ एक नारळ तरी निघाला. पाणी नसेल ना याच्यात पण. अरे यार. One eternity later. तर काय आता पूर्ण नारळ निघाला आहे. तो आपण घेतो 40-35 रुपयाचा आता है ना. नारळाचा भाव पण कसा वाढतो कमी होतो कमी होतो. चांगला असला पूर्ण कच्चा त्याचा भाव जास्त. थोडा पिकला काय बोलतात मम्मी त्याला. थोडा असं झालं असं दिसायला लागलं पाणी असलं तर तो 40 रुपयाला. अजून मम्मी सुकले तर जास्त महाग असतं का स्वस्त होतं. कच्च जास्त महाग अरे सुकलं तर असे वाट्या का महाग असते. ते महाग असतात. कच्चे आणि आपले सुकलेले महाग असतात. वाट्या महाग हा वाट्या महाग काय बाबा. ते नारळ पण फोडून टाकायचं ना. तसं कच्चा नारळ महाग. पण हे जाळ पेटवायला काम येत ना मम्मी. आपल्याला काही कामाचं नाही ना. आपल्याला काय ते मोर फेकून देतं. खातात ना तुम्ही लोक तर. ते वरा असलं का तो सुका नाही खात. गाईस आज आमच्या घरी नारळ निघालेला आहे. पाणी बिणी काहीच नाही. असंच ठेवलंय तो नारळ. फोडलाच नाही फक्त मम्मीने. आजचा व्हिडिओ एवढाच. बाहेर जायला ना भेटलं ना काही नाही. पाऊस पडला म्हणून तर व्हिडिओ संपला. बाय करून टाका गाईस. आलो वापस. बाय 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 बाय.